नमस्कार, माझे नाव मनोज विलास गवळे, मी आता 10वी मध्ये शिकतो. नमस्कार, माझे नाव विनय बाळाविले, मी आता 10वी मध्ये शिकतो. आमच्या मॉडेलचे नाव आहे मूलद्रव्यांची आवर्त सारणी. आम्ही तुमच्या समोर मूलद्रव्याची आवर्त सारणी मांडली आहे. या सारणीमध्ये सगळेच 118 मूलद्रव्ये आहेत, जसे की झिंक, कॉपर आणि हायड्रोजन, मॅग्नेशियम. या मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्यांच्या आधुनिक आवर्तफल आहे. या मूलद्रव्याचे सारणी अनुअंक त्यांच्या चढत्या क्रमाने मांडलेले आहे. आडव्या ओळी असतात त्यांना आवर्त असे म्हणतात. तसेच या सारणीत 1 ते 18 उभ्या स्तंभ असतात त्यांना घन असे म्हणतात. ही सारणी फक्त एस खंड, पी खंड, डी खंड व एफ खंड अशा 4 खंडांनी विभागलेले आहे. आता आपण या सारणीमध्ये बघितले की जसे की टंगस्टन हे मूलद्रव्य आहे आणि मूलद्रव्याचे नाव आहे. मेल्टिंग पॉइंट म्हणजे द्रवलनांक, बॉइलिंग पॉइंट म्हणजे उत्कलनांक, हे त्याचे अणुअंक, अणुवस्तुमान आणि ही संयुजा, त्याची संयुजा. त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, त्यांना किती संयुजा असतात, किती कक्षा असतात. पहिल्या कक्षेत 2 असतात, दुसऱ्या कक्षेत 8 असतात, तिसऱ्या कक्षेत 18 असतात, चौथ्या कक्षेत 32 असतात. त्यालाच आपण इंग्रजीत KLMN असे म्हणतो. तुम्ही कशापासून तयार केलेलं आहे? हे आम्ही वहीच्या पुट्यापासून. कसे केले? दिसणार नाही का? ते बांधलेलं आहे. बांधलेले आहेत ते. ओके. हे